महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल 27 मे रोजी जाहीर झाला आहे। या निकालामध्ये स्थानिक भाऊसाहेब पोटे विद्यालयाचा निकाल लागला 98.62% इतका लागला आहे। सदर परीक्षेसाठी शाळेतील एकूण 217 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 214 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। शाळेमधून प्रथम क्रमांक कुमारी प्रियशा पालेकर 96.40%, द्वितीय क्रमांक जय सोनटक्के 96% तर तृतीय क्रमांक सौरव बोडके 95.20% यांनी पटकावले आहेत। त्याचप्रमाणे 16 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा जास्त टक्के घेऊन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। तसेच प्रावीण्य श्रेणीमध्ये एकूण 75 तर द्वितीय श्रेणीमध्ये एकूण 123 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। या घवघवीत यशामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शाळेत नियमित होणारे मार्गदर्शन, गुणवत्ता प्रकल्प व शिस्तीला देत आहेत। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब पोटे, छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष पोटे, सचिव सौ मेघना पोटे, कोषाध्यक्ष प्रवीण पोटे, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण रावणकार तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। MCN मराठी न्यूज करिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। मी प्रवीण रावणकार, मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अकोट। आमच्या विद्यालयाची जी निकालाची दरवर्षी असणारी जी परंपरा आहे ती विद्यालयाने यावर्षी सुद्धा कायम ठेवलेली आहे। दरवर्षी आमचा विद्यालयाचा निकाल हा 99% लागते। यावर्षी सुद्धा 98.61% एवढा आमच्या विद्यालयाचा निकाल लागलेला आहे। 217 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 214 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि यामध्ये जवळजवळ 20 विद्यार्थी हे 90% पेक्षा जास्त आहेत, तर 120 विद्यार्थी हे 60% पेक्षा जास्त असणार आहेत। मोजकेच 10-15 विद्यार्थी हे पास श्रेणीमध्ये झालेले आहेत। आमच्या या ठिकाणी असणारे आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब पोटे, आमचे विद्यमान अध्यक्ष माननीय शिरीष पोटे सर, आमच्या संस्थेच्या सचिव माननीय मेघनाताई पोटे मॅडम, त्याचप्रमाणे प्रवीण पोटे सर, सर्व कार्यकारी मंडळ, त्याचप्रमाणे माझे विद्यालयातले सर्व शिक्षक हे अतिशय मेहनत घेतात, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनातून यातून शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा जी असते ती आम्ही दरवर्षी कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो। अगदी सामान्य कुटुंबातून आलेले जे मुलं असतात त्या सामान्य कुटुंबातून आलेल्या मुलांना चांगल्या उच्च पातळीवर पोहोचवण्याचं काम आमची शाळा करते। यावर्षी 96.40% गुण घेऊन येणारी पालेकर नावाची जी विद्यार्थिनी आहे ती विद्यार्थिनी अतिशय सामान्य अशा कुटुंबातून आहे आणि म्हणून आमच्या विद्यालयाची जी परंपरा असते, मग ते NMMS मध्ये असो, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये असो, नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये असो किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षात असो, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या विद्यालयाची जी परंपरा असते ती परंपरा नेहमी कायम असते। अशा प्रकारे ही परंपरा अशाच प्रकारे आम्ही कायम ठेवण्याचा भविष्यात प्रयत्न करणार आहोत।